25 जून 1975 मध्यरात्र दिल्लीत झोपली होती. पण दिल्लीतील काही सरकारी कार्यालयांमध्ये दिवे अजूनही पेटले होते. फोनवर एकामागून एक आदेश दिले जात होते. काही पोलीस पथक शांतपणे शहरभर पसरत होती. त्यांच्याकडे एक यादी होती. त्या यादीत देशातील मोठमोठ्या विरोधी नेत्यांची नावे होती. रात्रभर दार ठोठावली गेली. दार उघडा पोलीस. काही मिनिटात अनेक नेत्यांना घरातून बाहेर काढून गाड्यांमध्ये बसवण्यात आलं. सकाळ झाली. लोक उठले. चहाचा कप हातात घेतला आणि वर्तमानपत्र उघडलं. पण आज काहीतरी वेगळंच होतं. अनेक बातम्या गायब झाल्या होत्या. संपादकीय पान रिकामं होतं. सरकारवर टीका करणारे लेख दिसत नव्हते. रेडिओ सुरू केला आणि नेहमीच्या बातम्यांऐवजी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आवाज ऐकू आला. देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. फक्त एका घोषणेने 135 कोटींचा नाही तर त्या काळच्या संपूर्ण भारताचा श्वास जणू थांबला. पण प्रश्न असा आहे की भारतावर खरंच इतकं मोठं संकट आलं होतं का, की हा निर्णय एका राजकीय संघर्षाचा परिणाम होता? आजही हा विषय दोन गटांमध्ये विभागला जातो. एक बाजू म्हणते देशात अराजकता पसरत होती, मोठी आंदोलने सुरू होती, देश अस्थिर होत होता, त्यामुळे कठोर निर्णय घेणं आवश्यक होतं. तर दुसरी बाजू म्हणते की आणीबाणी देशासाठी नव्हती, तर ती फक्त सत्तेसाठी होती. मग सत्य नेमकं काय आहे? आज आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेणार नाही. आपण फक्त इतिहास, घटना आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारावर हा संपूर्ण विषय समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल आणि आपण बघत आहात डिकोड विथ राहुल. सुरुवात होते 1971 पासून. 1971 मध्ये इंदिरा गांधी देशातील सर्वात लोकप्रिय नेत्या बनल्या. गरिबी हटाव या घोषणेने त्यांनी निवडणुकीत मोठा विजय मिळवला. यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकलं. बांगलादेशाची निर्मिती झाली आणि या विजयामुळे इंदिरा गांधींची प्रतिमा एक मजबूत आणि निर्णायक नेत्या म्हणून उभी राहिली. देशभर काँग्रेसचं सर्वस्व वाढलं. पण राजकारणात लोकप्रियता कायम राहत नाही. काही वर्षातच परिस्थिती बदलू लागली. महागाई वाढत होती. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत होता. अनेक भागात दुष्काळ पडत होता. भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढत होत्या. सामान्य माणसाचा सरकारवरील विश्वास डळमळीत होऊ लागला. याच काळात गुजरातमध्ये विद्यार्थ्यांची आंदोलन सुरू झाली. जेवणाच्या वाढलेल्या दरांपासून सुरू झालेलं आंदोलन हळूहळू भ्रष्टाचार विरोधात मोठ्या जनांदोलनात बदललं. यानंतर बिहारमध्येही विद्यार्थ्यांनी सरकार विरुद्ध मोर्चा उघडला आणि इथून भारतीय राजकारणात एक अशा व्यक्तीची पुन्हा एंट्री झाली ज्याच्याकडे कोणतीही सरकारी पद नव्हतं, सत्तेची महत्वाकांक्षा नव्हती, पण ज्याच्या एका आव्हानाने लाखो लोक रस्त्यावर उतरले. त्याचं नाव होतं जयप्रकाश नारायण. स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत आणि त्या काळातील सर्वात विश्वासार्ह सार्वजनिक व्यक्तिमत्व. त्यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला. त्यांनी फक्त सरकार बदलून उपयोग नाही, तर संपूर्ण व्यवस्था बदलायला हवी होती. हजारो विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि विरोधी पक्ष त्यांच्या मागे उभे राहू लागले. देशात सरकार विरुद्ध वातावरण तयार होत होतं. पण इंदिरा गांधींसमोर सर्वात मोठं संकट अजून यायचं होतं. आणि ते संकट संसदेतून नाही तर न्यायालयातून येणार होतं. सरकार विरोधात आंदोलन सुरू होते. रस्त्यावर विद्यार्थी होते. विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. पण इंदिरा गांधींसाठी सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता. तो धक्का आला न्यायालयातून. 1971च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता. परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी राज नारायण यांनी हा निकाल न्यायालयात आव्हान दिलं. त्याचा आरोप होता की निवडणूक प्रचारात सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला आहे. हा खटला जवळपास 4 वर्ष चालला आणि अखेर 12 जून 1975 रोजी इलाहाबाद उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने इंदिरा गांधीची निवडणूक अवैध ठरवली. तसेच त्यांना काही काळ निवडणूक लढवण्यासाठीही अपात्र घोषित करण्यात आलं. हा निर्णय केवळ एका खासदाराविरोधातील निकाल नव्हता, तर तो थेट देशाच्या पंतप्रधानाविरोधातील न्यायालयीन निर्णय होता. देशात एकच चर्चा सुरू झाली. आता इंदिरा गांधी राजीनामा देणार का? पण इंदिरा गांधींनी राजीनामा दिला नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 24 जून 1975 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम दिलासा दिला. त्यामुळे त्या पंतप्रधान राहू शकत होत्या. मात्र त्यांच्या अधिकारावर काही मर्यादा घालण्यात आल्या.
त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलं। या दरम्यान 25 जून 1975 रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर एक विराट सभा झाली। या सभेत जयप्रकाश नारायण यांनी सरकारवर कठोर टीका केली। त्यांची शांततापूर्व निवड लोक आंदोलनापासून सुरू ठेवण्याचं आवाहन केलं। तसेच सरकारी यंत्रणांनी संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं असंही त्यांनी सांगितलं। सरकारने मात्र या वाढत्या आंदोलनामुळे वेगळ्या नजरेने पाहिलं। सरकारचं म्हणणं होतं देशात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे, मोठ्या प्रमाणावर आंदोलन, संप आणि अस्थिरता निर्माण होत आहे, यामुळे राष्ट्रीय सुरक्षालाही धोका निर्माण होऊ शकतो। याच पार्श्वभूमीवर 25 जून 1975 रात्री उशिरा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना देशात आणीबाणी लागू करण्याची शिफारस केली। भारतीय संविधानातील कलम 352 अंतर्गत अस्थिरता हे कारण देत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली। त्या रात्री भारतीय लोकशाहीची एका नव्या आणि अत्यंत वादग्रस्त अध्यायात प्रवेश केला। सकाळ होण्याआधीच देशभरात मोठी कारवाई सुरू झाली। विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांना त्यांच्या घरातून ताब्यात करण्यात आलं। जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस आणि इतर अनेक नेते तुरुंगात गेले। अनेक सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी नेते आणि सरकार विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांनाही अटक करण्यात आली। दुसऱ्या दिवशी देशाला कळालं की आता केवळ सरकारच नाही तर नागरिकांच्याही अनेक मूलभूत अधिकार बदलले आहेत। प्रेसवर सेन्सॉरशिप लागू झाली। सरकार विरोधात बातम्या छापण्यापूर्वी सरकारी परवानगी आवश्यक होती। अनेक वर्तमानपत्रांनी निषेध म्हणून रिकाम्या जागा छापल्या, जणू त्या रिकाम्या जागा सांगत होत्या इथे एक बातमी होती, पण ती तुम्हाला वाचू दिली गेली नाही। इतिहासकारांच्या मते आणीबाणीचे समर्थक म्हणतात की त्या काळात प्रशासन अधिक शिस्तबद्ध झालं, काही विकास कामांना गती मिळाली आणि संप आंदोलनामध्ये मोठी घट झाली। तर टीकाकारांचं मत आहे की याच काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राजकीय विरोध आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर मोठ्या प्रमाणावर मर्यादा आल्या। म्हणूनच आजही आणीबाणी हा भारतीय इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटनांपैकी एक विषय मानला जातो। आणीबाणी लागू झाली होती, पण खरी कथा आता सुरू होत होती, कारण देशात फक्त सरकार बदलत नव्हतं तर सरकार आणि नागरिक यांच्यातील नातं बदलत होतं। एका रात्रीत बदललेला भारत। आणीबाणी लागू झाल्यानंतर सर्वात आधी परिणाम झाला तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर। सरकार विरोधात बोलणं, लेख लिहिणं किंवा टीका करणं हे अत्यंत कठीण झालं। वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली। एखादी बातमी छापण्यापूर्वी सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक होती। सरकारांच्या विरोधात काही आढळलं तर ती बातमी थेट थांबवली जाऊ शकत होती। काही वृत्तपत्रांनी या निर्णयाला विरोध केला। त्यांनी रिकामे कॉलम छापले, कारण त्यांना सांगितलं होतं की आम्हाला लिहायचं आहे, पण लिहू दिलं जात नाही। आणीबाणीच्या काळात हजारो राजकीय कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांचे नेते अटकेत गेले। त्यामध्ये जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस आणि अनेक प्रादेशिक नेत्यांचाही समावेश होता। सरकारने यासाठी विविध कायद्यांचा वापर केला। टीकाकारांचं म्हणणं होतं की अनेकांचा खटला न चालवता दीर्घकाळ ताब्यात ठेवण्यात आला, तर सरकारचं म्हणणं होतं की देशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे आवश्यक होतं। या काळात आणखी एक नाव सतत चर्चेत राहिलं। ते नाव होतं संजय गांधी। त्यांनी समाज सुधारणा आणि विकासाच्या उद्देशाने काही उपक्रमांना चालना दिली। यामध्ये झाडे लावणे, हुंडा विरोध, साक्षरता, कुटुंब नियोजन अशा मुद्द्यांचा समावेश होता। मात्र याच कुटुंब नियोजन मोहिमेवर सर्वाधिक वाद झाला। कुटुंब नियोजन हा भारतात नवीन विषय नव्हता, पण आणीबाणीच्या काळात काही भागात ही मोहीम अत्यंत आक्रमक पद्धतीने राबवली गेल्याचे आरोप झाले। अनेक इतिहासकार, पत्रकार आणि मानवी हक्क संघटनांच्या अहवालानुसार काही ठिकाणी लोकांवर दबाव टाकण्यात आला, तर काही ठिकाणी प्रशासनाने लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कठोर मार्ग अवलंबल्याचे आरोप झाले। याच कारणामुळे नसबंदी हा शब्द आजही आणीबाणीची आठवण करून देतो। सरकारचे समर्थक मात्र म्हणतात लोकसंख्या नियंत्रण हा त्या काळातील गंभीर प्रश्न होता आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु या मोहिमेची अंमलबजावणी ज्या पद्धतीने झाली त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली। 21 महिने उलटले, देशात विरोधाचा आवाज पूर्णपणे संपला नव्हता, तो फक्त दाबला गेला होता।
1977 मध्ये इंदिरा गांधींनी लोकसभा निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय घेतला. कदाचित जनता अजूनही आपल्या बाजूने मतदान करेल असा त्यांना विश्वास होता. पण मतदानाच्या दिवशी भारतीय जनतेने वेगळाच निर्णय दिला. उत्तर भारतातील अनेक राज्यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. पहिल्यांदाच केंद्रात काँग्रेसशिवाय दुसऱ्या पक्षाचं सरकार स्थापन झालं. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं. हा केवळ एका पक्षाचा विजय नव्हता, तर हा भारतीय लोकशाहीची मोठी परीक्षा होती. नवीन सरकारने असा युक्तिवाद केला की भविष्यात कोणत्याही सरकारला आणीबाणीचा सहज गैरवापर करता येऊ नये, यासाठी संविधानात महत्वाचे बदल करण्यात आले. विशेषतः 44व्या घटना दुरुस्तीने आणीबाणी लागू करण्याची प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आली. यामुळे फक्त एका व्यक्तीच्या निर्णयावर संपूर्ण देशात आणीबाणी लागू होणं अधिक कठीण बनलं. तसंच नागरिकांच्या काही मूलभूत अधिकारांवर अधिक संरक्षण देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. 1975 ची आणीबाणी हा असा विषय आहे ज्यावर आजही इतिहासकार, राजकीय विश्लेषक आणि नागरिकांचं मत एकसारखे नाहीत. काहींच्या मते त्या काळात प्रशासनात शिस्त आली, रेल्वे वेळेवर धावू लागले, काही विकास कामांना वेग मिळाला, तर दुसऱ्यांचं मत आहे की लोकशाहीचं खरं सौंदर्य शिस्तीत नसतं, तर विरोधी मतांच्या ऐकण्यात असतं. आणि आणीबाणीच्या काळात याच लोकशाही मूल्यांना सर्वात मोठा धक्का बसला. 1975 ची आणीबाणी हा फक्त इतिहासातील एक अध्याय नाही, तर भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा आहे. हा काळ आपल्याला दोन महत्वाचे धडे शिकवतो. यातील पहिला धडा म्हणजे कोणतीही सत्ता कायमची नसते, आणि दुसरा धडा म्हणजे लोकशाहीमध्ये अंतिम निर्णय नेहमी जनतेचाच असतो. सरकार कितीही शक्तिशाली असलं, विरोध कितीही कमकुवत दिसत असला आणि परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली, तरी शेवटचा निर्णय मतपेटीतूनच दिला जातो. म्हणूनच 1975 ची आणीबाणी आजही केवळ एक राजकीय घटना नाही, तर भारतीय संविधान, नागरिकांचे अधिकार आणि लोकशाही यांच्यातील नातं समजून घेण्यासाठी अभ्यासला जाणारा सर्वात महत्वाचा कालखंड आहे. मी आहे राहुल आणि तुम्ही पाहत होतात डिकोड विथ राहुल. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुमच्या मते 1975 ची आणीबाणी हे देशासाठी आवश्यक होती की लोकशाहीसाठी धोकादायक ठरली. पुढील व्हिडिओमध्ये आपण भारतीय इतिहासातील आणखी एका मोठ्या राजकीय रहस्याला डिकोड करूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.